काल सुरू झालेला तो अभिमानाचा प्रवास आज एका पवित्र क्षणाने पुढे सरकला। सर्व विद्यार्थी वगैरे वर्गातून सगळे आपल्या ठिकाणी विराजमान झाले। आपले गेस्ट सुद्धा आपल्या ठिकाणी विराजमान झाले। सर्वप्रथम आम्ही वंदन केलं आपल्या प्रेरणास्थानाला छत्रपती शिवाजी महाराज यांना। पूजेच्या त्या शांत आणि पवित्र वातावरणात प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, आदर आणि अभिमान। कारण महाराज फक्त एक राजा नव्हते, ते होते स्वराज्याचे स्वप्न आणि त्या स्वप्नाला सातत्य उतरणारे योद्धा। आणि मग सुरू झालं तो क्षण जिथे इतिहास पुन्हा जीवन झाला। विद्यार्थ्यांनी साकारलं महाराजांचा पराक्रम। प्रत्येक महान योद्ध्याच्या मागे एक महान आईचे संस्कार असतात। राजमाता जिजाऊ यांनी लहानपणापासून शिकवलं धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचे स्वप्न। आणि त्या संस्कारातून घडले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी इतिहास बदलून टाकला। आणि मग महाराजांसोबत उभे राहिले त्यांचे मावळे। स्वराज्यासाठी, स्वाभिमानासाठी घेतली त्यांनी शपथ। विद्यार्थ्यांनी साकारलं महाराजांचा पराक्रम। अफजल खानासोबतचा तो ऐतिहासिक सामना, तो आत्मविश्वास, ती निर्भयता पाहताना अंगावर काटा येत होता। तो क्षण फक्त एक ऍक्ट नव्हता, ती होती आपल्या रक्तात असलेली स्वराज्याची जाणीव। त्या प्रत्येक सीन मध्ये महाराजांचा इतिहास आणि त्यांचा अभिमान जिवंत होता। आज आम्ही फक्त शिवजयंती साजरी नाही तर ती मनापासून अनुभवली। कारण महाराज फक्त इतिहास नाहीत, ते आजही आपल्या विचारात, आपल्या कृतीत आणि आपल्या प्रेरणेत जिवंत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित प्रश्न आणि विद्यार्थ्यांनी दिलेली आत्मविश्वासाने भरलेली अचूक उत्तर, तो क्षण होता अभिमानाचा। कारण हे दाखवत होते महाराज फक्त पुस्तकांमध्ये नाहीत तर आजही आपल्या विचारांमध्ये जिवंत आहेत। आणि आम्ही नर्सिंग स्टुडंट्स त्यांच्या विचारांवर चालत सेवा, धैर्य आणि सर्वमानाचा मार्ग निवडला आहे। जय भवानी, जय शिवाजी।